Hello friends. Hello everyone. Standard 10th and subject English Bridge course. Friends, we have completed the first 17 LO statements, that is competency LO statement 1 to 17. And in this video we are going to discuss the LO statement number 18, 19 and 20. Friends, LO statement number 18, paraphrase a word, paraphrase phrase. Paraphrase means restatement in other words. Paraphrase means restatement in other words, that is in Marathi भिन्न शब्दात अनुवाद करणे. पॅराफ्रेज मीन्स भिन्न शब्दात वेगळ्या शब्दात अनुवाद करणे. आता आपण भिन्न शब्दात माहिती अनुवाद कोणाचा करायचा आहे तर पॅराफ्रेज अ वर्ड, त्या शब्दाबद्दल आपण इतर शब्दात माहिती सांगायची आहे किंवा फ्रेजबद्दल इतर समान शब्दात माहिती सांगायची आहे. अर्थात त्या दिलेल्या शब्दाचा इतर शब्दांच्या मध्ये अर्थ मांडायचा आहे किंवा काय अर्थ असेल हे आपण गेस करायचं आहे. ओके, लर्निंग आउटकम्स पहा. पॅराफ्रेज अ वर्ड और पॅराफ्रेज अ फ्रेज. आपण शब्दाचा अर्थ किंवा फ्रेजचा अर्थ काय आहे तो इतर शब्दात मांडायचा आहे, अनुवाद करायचा आहे. रिस्टेटमेंट इन अदर वर्ड्स, दॅट इज पॅराफ्रेज. Instruction for the teachers, parents and facilitators. Tell the learner the nature of the activity and help the learner whenever she needs. Instruction for the student काय आहे? Read the passage carefully. Passage आपण लक्षपूर्वक वाचायचा आहे. Read the underlined words or phrases carefully. अधोरेखांकित केलेले शब्द किंवा वाक्यप्रचार फ्रेजेस असतील ते काळजीपूर्वक वाचूया. Guess the meaning of the words and phrases. त्या शब्दांचा काय अर्थ असेल तो तर्क करा. Try to state the meaning of the word or phrases in your own words. आणि आपल्या भाषेत अर्थात इंग्रजीमध्ये तुमच्या शब्दात त्या शब्दांचा काय अर्थ असेल हे तुम्ही सांगायचं आहे. ओके, या ठिकाणी दिलेला पॅसेज हा केअरफुली वाचा. Read the following passage carefully and paraphrase the underlined word or phrase. Nature is continuously inviting us to spend time in her embrace. Through the calling of birds, the babbling of brooks and streams, the fragrance of flowers, and the whispers of trees as the winds blows through their branches. It commands us not to go against it, otherwise it will curse you. तर या ठिकाणी जे शब्द आहेत, इंटेक्टिंग मीन्स टेम्पटिंग. नेचर इज ऑलवेज टेम्पटिंग अस विथ इट्स मॅजिकल थिंग्स, असा पुन्हा वाक्यात उपयोग करायचा आहे. एम्ब्रास मीन्स टू हग, टू हग अलिंगन देणे या अर्थानं. बिश्नोई कम्युनिटी people were hugging the trees to save the life of the trees from cutting. तर त्या वृक्षतोड थांबावी म्हणून प्रत्येकजण जाऊन झाडाला मिठी मारून थांबले होते, झाडाला आलिंगन देऊन थांबले होते. एम्ब्रास मीन्स टू हग. या पद्धतीनं असे शब्दांचे अर्थ आपण पॅराफ्रेज करायचे आहेत. पॅराफ्रेज वर्ड, पॅराफ्रेज अ फ्रेज. फ्रॅग्रन्स पहा. प्लेझंट ऑर्डर, स्वीट स्मेल. आय लाईक द स्वीट स्मेल ऑफ मोगरा. प्रॅक्टिससाठी दिलेल्या या ठिकाणी आपल्याला पॅराफ्रेज द फॉलोइंग वर्ड्स. पॅराफ्रेज द डेमॉन्स्ट्रेट, इलेक्ट, कार, टू बी फॉन्ड ऑफ यांचे तुम्ही पॅराफ्रेज तुमच्या शब्दात करा. पुढे दिलेला जो पॅरेग्राफ आहे तो अंडरलाईन केलेले पॅराफ्रेज तुम्हीही त्याचे सांगा. ओके, आणि दीक्षा ॲप इव्हॅल्युएशन पहा. पॅराफ्रेज द फॉलोइंग वर्ड्स. डिफॉरेस्टेशन अँड कॉम्प्रिहेन्शन यांचा काय अर्थ आहे तो तुम्ही लिहायचा आहे. आणि एवढं केल्यानंतर रीडिंग केअरफुली, गेसिंग मिनिंग अँड पॅराफ्रेझिंग द वर्ड्स फ्रेजेस हे तुम्हाला व्यवस्थित समजू शकेल. ॲक्टिव्हिटी नंबर 2. लर्निंग आउटकम्स. पॅराफ्रेज अ वर्ड और फ्रेज.
Read the passage carefully, read the underlined words, phrases carefully, guess the meaning of the words and phrases, try to state the meaning of the words, phrases in your own words. व्यवस्थित लक्षपूर्वक वाचा, अंडरलाईन केलेले शब्द पहा, त्यांचा अर्थ काय असेल तो तर्क करा आणि तो पुन्हा वाक्यात वापर करा. या ठिकाणी पॅराफ्रेज द सिनोनिम्स. फॉर एक्झाम्पल, माय कार नीड्स पेट्रोल. पॅराफ्राइज द वर्ड्स by changing the order of the words. For example, learning to manage money is an important aspect of life. Paraphrase words by changing the form of a word. Sugar price rose dramatically, and paraphrase the words by making active into passive. The government invested $30 million in the development of education. तर हे जे पॅराफ्रेज दिलेले आहेत, एकतर समानार्थी शब्दाचे पॅराफ्रेज, त्यानंतर चेंजिंग वर्ड ऑर्डर ऑफ द वर्ड्स क्रम बदलून, त्याच्यानंतर चेंजिंग वर्ड फॉर्म आणि ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह अँड वाईस वर्सा. सॉल्व ॲक्टिव्हिटी पहा, पॅराफ्रेज द सिनोनिम्स पहा. फॉर एक्झाम्पल, माय कार नीड्स पेट्रोल. आता समानार्थी शब्द देऊन आपण वाक्य असं करू शकतो, माय व्हेकल रिक्वायर्स पेट्रोल फ्यूल. माय कारच्या ऐवजी माय व्हेकल शब्द घेतला, नीड्सच्या ऐवजी रिक्वायर्स, पेट्रोलच्या ऐवजी फ्यूल इंधन. तर हे सिनोनिमस पॅराफ्रेज झाले की समानार्थी. माय व्हेकल रिक्वायर्स फ्यूल मीन्स माय कार नीड्स पेट्रोल. ओके, पॅराफ्रेज द वर्ड्स बाय चेंजिंग द ऑर्डर ऑफ द वर्ड्स. इथं कशी बनवली बघा. Learning to manage money is an important aspect of life. Learning to manage money in life is an important aspect. शब्दाचा क्रम बदलून आपण या ठिकाणी पॅराफ्रेज केलेला आहे. नेक्स्ट, पॅराफ्रेज द वर्ड्स बाय चेंजिंग द फॉर्म ऑफ वर्ड. द शुगर प्राइस रोज ड्रॅमॅटिकली. देर वॉज अ ड्रॅमॅटिक राईज इन द प्राइस ऑफ शुगर. ड्रॅमॅटिकल्या ठिकाणी ड्रॅमॅटिक आणि रचना आपण बदलली. आता पुढे येते ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. द गव्हर्नमेंट इन्व्हेस्टेड $330 million इन द डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन. आता पॅसिव्ह करत असताना $30 million वॉज इन्व्हेस्टेड इन द डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन या पद्धतीनं सुद्धा पॅराफ्रेज करता येते. प्रॅक्टिससाठी पॅराफ्रेज द सिनोनिमस ते दिलेली वाक्य आहेत, ही तुम्ही त्या वरच्या पद्धतीनंच सोडवा. पॅरलल ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, तीही पूर्ण करा. व्हिडिओ लिंक तुम्हाला एक दिलेली आहे दीक्षा, तीही पूर्ण करा. ओके, अँड नेक्स्ट इव्हॅल्युएशन. पॅराफ्रेज द फॉलोइंग वर्ड्स, फ्रेजेस, सेंटेन्सेस. व्हॉट इज मीन बाय पॅराफ्रेज अँड इन व्हॉट वे वी कॅन पॅराफ्रेज द वर्ड्स, फ्रेजेस अँड सेंटेन्सेस हे तुम्ही सांगायचं आहे. एवढं सगळं केल्यानंतर या सरावानं तुम्ही पॅराफ्रेजिंग द सिनोनिमस करू शकता, पॅराफ्रेजिंग द वर्ड्स बाय चेंजिंग दिअर ऑर्डर्स हेही बनवू शकता. ओके फ्रेंड्स, नाउ नेक्स्ट competency yellow statement number 19. To enable the students to comprehend the structure of a sentence. To enable the students to identify the types of clauses. काय पहा, आपली अध्ययन निष्पत्ती आहे. To enable the students to comprehend the structure of a sentence. तुम्हाला विद्यार्थ्यांना की सेंटेन्स स्ट्रक्चरचं आकलन होणं आणि टू इनेबल द स्टुडंट्स टू आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ क्लॉजेस. क्लॉजेसचे प्रकार ओळखता येणं आणि त्यांचा परिणामकारकतेनं वापरसुद्धा करता येणं, याही गोष्टी शिकायच्या आहेत. ओके, क्लॉजेस उपवाक्य ओळखता येणं आणि सेंटेन्स स्ट्रक्चरला समजणं, आकलन होणं, ह्या गोष्टी पाहिजेत. तुमच्यासाठी सूचना काय आहेत पहा. Students will try their best to identify sentence structure. Students will try to identify the main and subordinate clause, and students will try to form sentence of their own after their concepts are clear. या सूचना तुम्ही लक्षात घ्या. आयडेंटिफाय सेंटेन्स स्ट्रक्चर, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज ओळखणं आणि ट्राय टू फॉर्म सेंटेन्स ऑफ देअर ओन आफ्टर देअर कॉन्सेप्ट्स आर क्लिअर. पहा, लर्निंग ॲक्टिव्हिटी ए, क्लॉज. आता आपणा सर्वांना क्लॉज म्हणजे काय हे माहीत आहे. ओके,
क्लॉज म्हणजे काय पहा. अ क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट कंटेन्स अ सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट. प्रेडिकेट आणि सब्जेक्टशिवाय क्लॉज होतच नाही. Clause is a group of words that contain a subject and a predicate. The subject of a clause may be expressed or understood. There are two types of clauses. Clause वाक्यांश, वाक्याचा अंश. ओके, वाक्यांश आपण मराठीत म्हणू त्याला. द मेन क्लॉज इंडिपेंडंट क्लॉज आणि अ सबऑर्डिनेट क्लॉज डिपेंडंट क्लॉज असे दोन प्रकार पडतात. इंडिपेंडंट क्लॉज मुख्य गौण वाक्य, मुख्य उपवाक्य आणि सबऑर्डिनेट क्लॉज गौण उपवाक्य. द मेन क्लॉज कंटेन्स द मेन थॉट ऑफ द सेंटेन्स अँड मेक्स सेन्स स्टँडिंग अलोन. मेन क्लॉज जो आहे तो स्वतःचा अर्थ स्वतः प्रकट करतो. फॉर एक्झाम्पल, आय स्पोक टू द टीचर हू इज इन चार्ज. द डॉग दॅट वॉज स्पॉटेड चेस्ड मी आफ्टर आय क्रॉस द रोड. बट सबऑर्डिनेट क्लॉज जो असतो, इट कॅनॉट सबऑर्डिनेट क्लॉज कॅनॉट मेक सेन्स स्टँडिंग ऑन इट्स ओन. सबऑर्डिनेट क्लॉज त्याचा अर्थ हा स्वतः प्रकट करू शकत नाही. टू मेक अ सेंटेन्स अ सबऑर्डिनेट क्लॉज मस्ट बी ॲडेड टू द मेन क्लॉज. मेन क्लॉजला सबऑर्डिनेट क्लॉज जोडावाच लागतो. फॉर एक्झाम्पल, आय सॉ द कॅट वेन आय रीच्ड होम. वेन आय रीच्ड होम हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा काय हे समजण्यासाठी मेन क्लॉजचा आधार घ्यावा लागतो. आय सॉ द कॅट हे मेन क्लॉज. आय सॉ द कॅट जेव्हा आपण इतकंच वाचतो, लक्षात घ्या, तुमच्या ध्यानात येत असेल, आय सॉ द कॅट इतकाच भाग आपण जेव्हा वाचतो तेव्हा याचा अर्थ आपणाला समजतो. आय सॉ द कॅट मी कॅट पाहिलं. पण जेव्हा आपण वाचतो वेन आय रीच्ड होम मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा काय झालं काय नाही हे अर्थ कळण्यासाठी मेन क्लॉजला जोडावं लागत असतं. मगच ते अर्थ प्रकट होऊ शकतो. ओके. दे वेंट टू द स्टोअर सो दे कुड बाय चॉकलेट्स. सबऑर्डिनेट क्लॉजेस ॲड information to a sentence and function in the same way as nouns, adjectives and adverbs यांचं फंक्शन ते करत असतात. फॉर एक्झाम्पल पहा, आय थिंक दॅट वी शुड ऑलवेज स्पीक द ट्रूथ. नाउन. द अम्ब्रेला विच इज रेड इन माइन. ॲडजेक्टिव्ह. आवर क्लास स्टॉप्स वर्किंग वेन द बेल रिंग्स. ॲडवर्ब. या पद्धतीनं ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं फंक्शन त्या ठिकाणी आहे. द टीचर विल इन्स्ट्रक्ट द स्टुडंट्स टू सॉल्व द ॲक्टिव्हिटी इन ग्रुप. गटामध्ये तुम्ही ही ॲक्टिव्हिटी सोडवू शकता. प्रॅक्टिससाठी काय सांगितले पहा मित्रांनो. द टीचर विल डिवाइड द स्टुडंट्स इन टू ग्रुप्स अँड वन ग्रुप विल हॅव अ फोटोग्राफी. वन ग्रुप विल हॅव अ photocopy of the main clause and the other group will have the subordinate clauses. The teacher will ask the students to match the main clause to the subordinate clauses. Main clause आणि subordinate clause हे वेगवेगळे असतील आणि तुम्ही ते मॅच करायचे. हा खेळ तुम्ही खेळायचा आहे. एक्सटेन्शन पॅरलल ॲक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. पहा, उदाहरणार्थ की क्लॉज मॅचअप असं असावं, अशा पद्धतीनं तुम्ही वाक्य घ्या. आपल्या पुस्तकातील वाक्य तुम्ही पहा, मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉजची. ओके. दीज आर द करेजियस बॉईज. Raj did not come. The car driver did not know because he was not. Where the bus stop was. Who helped the accident victim. आता याची आपण मॅच करायचं आहे आणि सांगायचं आहे. ओके. पहा, सांगा. These are the courageous boys who helped the accident victim. Raj did not come because he was not. The car driver did not know where the bus stop was. या पद्धतीनं आपणाला हे जुळवावे लागतील, मॅच करावे लागतील की जेणेकरून अर्थपूर्ण वाक्य होईल. The teacher will check whether the students have comprehend the concept of clauses and their identification.
Today I have learned about the identification of clauses, main clause and subordinate clause. Today I have learned to identify the kinds of clauses: noun, adjective and adverb. Noun, adjective, adverb हे कसे आहे सबऑर्डिनेट क्लॉज होतात. नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज हेही तुम्हाला शोधता येतं. नाउन फंक्शन असेल तर नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह फंक्शन असेल ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब फंक्शन असेल तर ॲडवर्ब क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये होतो. ॲक्टिव्हिटी नंबर 2. सूचना तुम्हाला पुन्हा आहेत. ऑब्झर्व द पॅटर्न ऑफ थिंकिंग of the students and check the students' previous knowledge of the concept of sentence, subject, verb and object. Students will try their best to identify the active and passive sentences. Students will try to identify the verbs and subject and the object of the sentences. आपणाला दिलेल्या वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म हे फाइंड आउट करता यावं. डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट फाइंड आउट करता यावं. या गोष्टी आपण पाहायच्या आहेत. ॲक्टिव्ह पॅसिव्ह रचना काय आहे हे आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि तसे बदलही करता आले पाहिजेत. या गोष्टी आपण शिकायच्या आहेत. लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा. कॅरी आउट अँड ॲक्शन ॲक्टिव्हिटी. द टीचर स्टँड्स इन फ्रंट ऑफ द क्लास. ॲक्शन ॲक्टिव्हिटी काय करायचं सांगितलं पहा. He or she drops a pen on the floor. The teacher asks the students to tell what had just happened and asks them to begin the sentence with the teacher's name. For example, पेन हातातून ड्रॉप करायचं आणि काय घटना घडली हे सांगायला लावायचं आहे. शिक्षकांचं नाव घेऊन मिसेस पिलाई dropped a pen on the floor. The teacher asks the students to identify the subject and the verb in the sentence. The student should say the verb in the sentence. They should say the subject is Mrs. Pillai and the verb is dropped. कर्ता आणि कर्म, कर्ता क्रियापद ते सांगू शकतील. The passive of an active tense. The passive of an active tense is formed by putting the verb to be into the same tense as the active verb and adding the past participle of the active verb. काळानुसार योग्य ते टू बीचं रूप आपल्याला वापरावं लागणार आहे. ओके. आणि मेन वर्ब जे आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल आपल्याला वापरावं लागणार आहे. द सब्जेक्ट ऑफ द ॲक्टिव्ह वर्ब बिकम्स द एजंट ऑफ द पॅसिव्ह वर्ब अँड द एजंट इज व्हेरी ऑफन नॉट मेन्शन्ड. वेन इट इज मेन्शन्ड इट इज प्रिसिडेड बाय अँड प्लेस्ड ॲट द एंड ऑफ द क्लॉज. आणि एजंट जे आहे हे सब्जेक्ट हे वापरण्याची अशी काही विशेष प्रथा नाही आहे. आणि जर वापरलं वाक्य तर बाय नंतर ते ठेवलं जातं. जर सर्वनाम असेल तर द्वितीय, नाम असेल तर आहे तसंच येतं. राज ओपन द गेट. या ठिकाणी राज सब्जेक्ट, ओपनड वर्ब, द गेट ऑब्जेक्ट. पॅसिव्ह द गेट ऑब्जेक्टला सब्जेक्ट केलं. भूतकाळ आहे साधा सिम्पल पास्ट टेन्स म्हणून वॉज घेतलं. ओपन पास्ट पार्टिसिपल बाय राज. पॅसिव्ह वर्ब टेन्सेस पहा. ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस या गोष्टी लक्षात घ्या. प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट असेल ही ओपन्स द डोअर इज ओपन. सिम्पल पास्ट असेल ही ओपन द डोअर वॉज ओपन. सिम्पल फ्युचर असेल ही विल ओपन द डोअर विल बी ओपन्ड. प्रेझेंट कंटिन्युअस ही इज ओपनिंग द डोअर इज बीइंग ओपन्ड. आता या ठिकाणी पहा. ही इज ओपनिंग द डोअर इज बीइंग ओपन्ड. बीइंग अपूर्ण काळ दर्शवण्यासाठी, कारण ओपनचं तिसरं रूप अर्थात पास्ट पार्टिसिपल ओपन्ड हे वापरलेलं आहे. आय एन जी शिल्लक राहिलं म्हणून आपण ते बीला जोडलं आणि बीइंग शब्द म्हणला. बीइंग यातून फक्त अपूर्ण काळ या ठिकाणी दर्शवला जातो. पास्ट कंटिन्युअस ही वॉज ओपनिंग द डोअर वॉज बीइंग ओपन्ड. गोईंग टूची रचना या ठिकाणी पुन्हा दिलेली आहे. ही इज गोईंग टू ओपन द डोअर इज गोईंग टू बी ओपन्ड. द डोअर इज गोईंग टू बी ओपन्ड. नेक्स्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ही हॅज ओपन द डोअर हॅज बीन ओपन्ड.
या ठिकाणी बीनची रचना वापरलेली कारण पूर्ण काळ आहे. तर ही हॅज ओपनड या ठिकाणी पास्ट पार्टिसिपलच आहे, त्यामुळे पॅसिव्ह वॉइसमध्ये पास्ट पार्टिसिपल वापरला जातो. म्हणून बी बिन बिन, बीचं पास्ट पार्टिसिपल बिन म्हणून तिथं बिन आलेला आहे. पास्ट परफेक्ट ही हॅड ओपन द डोअर हॅड बीन ओपनड. इन्फिनिटिव्ह ही हॅज टू ओपन द डोअर हॅज टू बी ओपनड. अँड मॉडेल्स ही मस्ट ओपन द डोअर मस्ट बी ओपनड. या पद्धतीनं पॅसिव्ह व्हॉइस ही रचना होत असते. द टीचर विल इन्स्ट्रक्ट द स्टुडंट्स टू सॉल्व द ॲक्टिव्हिटी इन ग्रुप. गटागटामध्ये अशा तुम्ही ॲक्टिव्हिटी सोडवून पूर्णही करा. प्रॅक्टिस, रिपीट द ॲक्शन, इंट्रोड्यूस द पॅसिव्ह व्हॉइस. द टीचर ड्रॉप्स द पेन ऑन द फ्लोअर one more time and tells the students that they will tell them what had just happened, but this time their sentence should begin with the pen. वाक्याची सुरुवात व्हावी, कर्मानं व्हावी. The teacher drops the pen. The pen is dropped. The teacher then goes to the board and writes the pen was dropped on the floor. The teacher asks the students to identify the subject. They should say it is the pen. The teacher asks the students to identify the verb and they should say it is was dropped. Okay. या ठिकाणी द टीचर ड्रॉप्स द पेन साधा वर्तमान काळ आहे. आपण नेहमी साधा वर्तमान काळ असेल तर इज वापरतो आणि साधा भूतकाळ असेल तर वॉज वापरतो. या गोष्टी या ठिकाणी क्लिअर करून घ्या. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, रेनफोर्समेंट पहा. एरर करेक्शन या ठिकाणी दिलेले आहेत. हे जे सेंटेन्स दिलेले आहेत तर याच्यात जे त्रुटी एरर असेल ते आपण ग्रॅमॅटिकली सिलेक्ट करायचे, फाइंड आउट करायचे आणि योग्य तो पर्याय सिलेक्ट करायचा आहे. द लॉक इज ओपन्ड बाय राधा. वॉज हॅज वेअर काईल. द लॉक वॉज ओपन्ड बाय राधा. अ कॅट हॅव बीन कॉट बाय माय पेट डॉग. तर द कॅट हॅव बीन, कॅट तृतीयपुरुषी एकवचनी करता त्यामुळे तिथे हॅज येणार. हॅविंग बीन, वेअर आणि हॅज यापैकी हॅज हे उत्तर आहे. या पद्धतीनं तुम्ही पॅसिव्ह व्हॉइसची हे जे बारकावे आहेत हे लक्षात घ्या आणि यांचाही अभ्यास करा. एवढं सगळं तुम्ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर तुम्ही यू मस्ट हॅव कॉम्प्रेंड द कॉन्सेप्ट ऑफ ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. अँड टुडे आय लर्न टू आयडेंटिफाय द सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स, चेंज द सेंटेन्स फ्रॉम ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस अँड चेंज द सेंटेन्स फ्रॉम पॅसिव्ह व्हॉइस टू ॲक्टिव्ह व्हॉइस, दॅट इज व्हाईस वर्सा. या गोष्टी तुम्ही शिकू शकलात आणि हे करू शकता. नेक्स्ट कॉम्पिटन्सी एलो स्टेटमेंट नंबर 20. कॉम्पिटन्सी लर्निंग आउटकम स्टेटमेंट नंबर 20. काय आहे पहा स्टेटमेंट 20 नंबर. फायनाइट वर्ब्स अँड इन्फिनिटिव्स, पार्टिसिपल्स अँड जेरंड अँड डिटर्मिनर्स. फायनाइट वर्ब्स अँड इन्फिनिटिव्स, पार्टिसिपल्स अँड जेरंड, डिटर्मिनर्स. लर्निंग आउटकम्स पहा. कॉम्पिटन्सी या ठिकाणी सांगितलेले आहे की या बाय द एंड ऑफ दिस ॲक्टिव्हिटी द स्टुडंट्स विल बी एबल टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट अँड यूज ऑफ फायनाइट वर्ब्स अँड टू आयडेंटिफाय फायनाइट वर्ब्स फ्रॉम द सेंटेन्सेस. वाक्यातून फायनाइट वर्ब्स शोधता येणं, आयडेंटिफाय करता येणं, ओळखता येणं आणि टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ यूजेस फायनाइट वर्ब्सचा वापर, या गोष्टी आपणाला लक्षात येणार आहेत ही ॲक्टिव्हिटी संपल्यानंतर. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटी या ठिकाणी दिलेले आहेत. राईट द सेंटेन्सेस ऑन अ चार्ट, आस्क द क्वेश्चन्स in a way to help the students learn the concept on their own, guide and help students wherever necessary. Read the sentences carefully and observe the difference. वाक्य अतिशय काळजीपूर्वक वाचा आणि त्यातील फरक जो आहे तो जाणा, लक्षात घ्या. And
generalize the examples and form your learning. लर्निंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. द टीचर प्रेझेंट्स टू सेट्स ऑफ सेंटेन्सेस अँड आस्क द स्टुडंट्स टू रीड दॅम. द टीचर आस्क सेव्हरल क्वेश्चन्स टू मेक स्टुडंट्स learn the concept of finite verbs as shown in the demo. Finite verbs शोधता आहे ना. The teacher will give some more examples and ask the students to find finite verbs from them. Javed presents a poem in the class. हे दिलेली वाक्य आणि त्यातून फायनाईट वर्ब शोधता येणं आणि सांगणं. Complete the sentences by filling the proper finite form of the verb. Finite आणि नॉन फायनाईट. तर नॉन फायनाईटमध्ये जेरंट, प्रेझेंट पार्टिसिपल अँड आपण आपल्या 10वीच्या कोर्सबुकमध्ये आपण पाहिलेलं आहे लँग्वेज स्टडीमध्ये. फायनाईट, जेरंट, नॉन फायनाईट, जेरंट, त्याच्यानंतर इन्फिनिटिव्ह अँड प्रेझेंट पार्टिसिपल हे नॉन फायनाईटचे रूप आहे, तर फायनाईट हे कालदर्शक रूप आहे. तर आपल्याला क्रियापद शोधायचे आहेत फायनाईटवर. कंप्लीट द सेंटेन्सेस बाय फिलिंग द प्रॉपर फायनाईट फॉर्म ऑफ द वर्ब. चिल्ड्रन डॉट डॉट ऑन द ग्राउंड एस्टरडे. एस्टरडे म्हटल्यानंतर रूप कुठले येईल पहा. वी विल डॉट डॉट द न्यू लेसन टुमारो. टुमारो उद्या म्हटल्यानंतर काय येईल लर्नचं. या पद्धतीनं हे तुम्ही योग्य ती काळाला अनुसरून क्रियापदांची योग्य ती रूपं वापरून ते पूर्ण करायचं आहे. फाइंड द एरर फ्रॉम द गिवन सेंटेन्स अँड करेक्ट देम. द सायंटिस्ट इन्व्हेंट्स अ न्यू वॅक्सिन. आता या ठिकाणी सायंटिस्ट हे अनेक वचन आहे, त्यामुळे इन्व्हेंटच होईल. या पद्धतीच्या त्रुटी आपणाला लक्षात याव्यात. नेक्स्ट पॅरलल ॲक्टिव्हिटी पहा. फाइंड वेदर द अंडरलाईन वर्ब्स आर फायनाईट ऑर नॉट. जगदीश लाइक्स टू प्ले द गिटार. शरीफ इज हेल्पिंग. यातील फायनाईट आहेत का नाहीत हेही तुम्ही शोधायचं आहे. रेन्फोर्समेंटसाठी या ठिकाणी लक्षात घ्या. सुधा वॉन्ट्स अ पेन. सुधा वॉन्ट्स अ न्यू बॅग. फाइंड आउट द वर्ब्स फ्रॉम द सेंटेन्सेस अँड आयडेंटिफाय द टेन्स. आता यातील बघा. सुधा वॉन्ट्स न्यू बॅग. वॉन्ट्स हे वर्ब आहे आणि टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर आपल्याला टेन्स इंट्रोडक्शन या अगोदर झालेले, त्यानुसार टेन्स अँड द टाईप ऑफ टेन्स त्याचं नेम आपल्याला सांगता यावं. सो द वॉन्ट्स न्यू बॅग. वॉन्ट्स सिम्पल प्रेझेंट टेन्स बिकॉज द बेस फॉर्म ऑफ वर्ब वॉन्ट या ठिकाणी वापरलेला आहे. या पद्धतीनं अतुल डेकोरेटेड द पार्टी हॉल. डेकोरेटेड सिम्पल पास्ट टेन्स. या पद्धतीनं आयडेंटिफाय द टेन्स तुम्ही करायचं आहे. इव्हॅल्युएशनसाठी तुम्हाला काय सांगितले पहा. फाइंड द वर्ब फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस अँड चेंज इट ॲज पर द फॉर्म गिवन इन द नेक्स्ट सेंटेन्स. फाइंड द वर्ब फॉर्म इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातील वर्ब क्रियापदाचं रूप हे शोधा. अँड चेंज इट ॲज पर द फॉर्म गिवन इन द नेक्स्ट सेंटेन्समध्ये जसं आवश्यक आहे तसं क्रियापदाचं रूप बदलून लिहा. आय वॉच अ मूवी. स्मिता डॉट डॉट अ मूवी. आता प्रेझेंट टेन्स आपल्याला ठेवायचं आहे. तर स्मिता वॉच WATCHES वॉच द मूवी. वॉचेस अ मूवी होईल. साध्या वर्तमान काळात तृतीय पुरुषी एकवचनी करता असताना क्रियापदाला यस किंवा यस हा प्रत्यय लागतो हे आपल्याला सर्वजण जाणतो. आणि जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर यस, SH, CH, XO साईड असेल तर ES प्रत्यय आपण लावतो आणि एरवी एस लावतो. तर या ठिकाणी WATCH हा शेवटचे अक्षर असल्यामुळे ES हा प्रत्यय लागणार. स्मिता वॉचेस अ मूवी. या पद्धतीनं आपणाला प्रत्येक वाक्यातील क्रियापद शोधणं आणि पुढे दिलेल्या वाक्यातील ज्या काळात ते वाक्य करायचं आहे त्या काळामध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. नेक्स्ट दीक्षा व्हिडिओ लिंक आपल्याला या ठिकाणी दिले. तुम्ही क्लिक करून पहा, तुम्हाला अधिक माहिती मिळेल. अँड इन दिस वे टू आयडेंटिफाय फायनाईट वर्ब तुम्ही हे शिकलाय. अँड टू यूज करेक्ट फॉर्म ऑफ फायनाईट वर्ब हे सुद्धा तुम्ही शिकलेला आहात. या पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण फायनाईट वर्ब, काळ, काळाच्या रचना आणि
आणि काळांचे योग्य ते उपयोग कर्त्याला अनुसरून हे आपण पॉईंट पाहिलेले. नाउ सेकंड ॲक्टिव्हिटी, लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट पहा. बाय द एंड ऑफ दिस ॲक्टिव्हिटी द स्टुडंट्स विल बी एबल टू understand the concept of types of non-finite verbs, to understand the difference between the finite and non-finite verbs, and to use the correct form of non-finite verb in a sentence. या गोष्टी ओळखता येणं, समजणं इतकं आपणाला यायला हवं. टाइप्स ऑफ प्रकार, नॉन फायनाईट वर्बचे सर्व प्रकार, फरक फायनाईट इन नॉन फायनाईट वर्बमध्ये काय आहे तो, आणि करेक्ट फॉर्म नॉन फायनाईटचं वाक्यात काय आवश्यक आहे नॉन फायनाईट वर्बचं, एवढ्या गोष्टी इतक्या गोष्टी आपणाला या अध्ययन निष्पत्तीतून जाणून घ्यायची आहे. त्या ॲक्टिव्हिटीमधून ही अध्ययन निष्पत्ती आपल्याला आत्मसात करायची आहे. या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. स्टुडंटसाठी इन्स्ट्रक्शन पहा. ऑब्झर्व द सेंटेन्सेस केअरफुली, दिलेली वाक्य काळजीपूर्वक पहा. जनरलाइज द एक्झाम्पल्स अँड क्रिएट युअर ओन लर्निंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिले. द टीचर प्रेझेंट्स सम सेंटेन्सेस अँड आस्क द स्टुडंट्स टू फाइंड फायनाईट वर्ब्स फ्रॉम देम. काही वाक्य दिल्यानंतर त्यातून फायनाईट वर्ब शोधायचे आहेत. तुम्ही काही वाक्य घ्या आणि त्यातून फायनाईट वर्ब शोधा. Then the teacher points the students towards other verbs present in the sentence and asks probing questions to the students to clear the concept of non-finite verbs as shown in the demo मध्ये पहा त्या पद्धतीनं. And the teacher various examples of non-finite verbs and their types, infinitives, participle and gerunds. मी मागाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं याही तिन्ही गोष्टीचा वापर आणि उपयोग आणि फरक हे लक्षात येऊ द्या. The teacher presents some more sentences and asks the students to find non-finite verb from them. डेमोमध्ये काय सांगितले पहा. Read these sentences and find finite verbs from them. ओके, पाहूया आपण. The kids played under the running water. The kids are playing under the running water. वेदांत प्लेज अंडर द रनिंग वॉटर. आता स्टुडंट्स फायनाईट वर्ब म्हटल्यानंतर काय उत्तर येईल. द किड्स प्लेड, त्याच्यानंतर द किड्स आर प्लेइंग आणि वेदांत प्लेज. तर प्लेड, प्लेज हे काय आहेत, फायनाईट वर्ब्स आहेत. देर इज अनादर वर्ब ऑल्सो, कॅन यू फाइंड इट. रनिंग. रनिंग ह्या तिन्ही वाक्यामध्ये आपल्याला दिसतं. Running water, running water, running water. Yes, look at those finite verbs which are found. They change as per the person and the tense. Does running also change as per the person and the tense? No, it remains the same. या वाक्यात आपल्याला पाहिलेले की the kids played, the kids are playing and वेदांत plays. Played, are playing आणि plays हे फायनाईट वर्ब काळानुसार आणि कर्त्यानुसार हे चेंज होतात. पण रनिंग वॉटर हे काळ करता जरी बदलला तर ते आहे तसेच राहिलेले आहेत. त्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. त्या क्रियापदात कोणताही बदल झालेला नाही. काळ कोणताही असो आणि पर्सन सिंग्युलर प्लुरल कोणतंही असो त्याच्यात चेंज नाही. द verbs which do not change as per the person or the tense or the number are called non-finite verbs. Let's see some more examples. अशी क्रियापदं की जी क्रियापदं वाक्य कोणत्याही काळातलं असो, एकवचनी असो, अनेकवचनी असो, प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन काही असेल तरी त्यांच्यात चेंज होत नाही. त्यांना नॉन फायनाईट वर्ब म्हणतात. काही उदाहरणं पाहूया. दॅट स्लीपिंग कॅट इज माइन. रनिंग इज अ गुड एक्सरसाइज. उमा वेंट टू मुंबई टू फाइंड अ जॉब. या 3 सेंटेन्समध्ये स्लीपिंग, रनिंग, टू फाइंड हे जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत दे नेवर फंक्शन ॲज द मेन वर्ब इन एनी सेंटेन्स. नॉन फायनाईट जे आहेत वर्ब्स ते कधीच मुख्य क्रियापदाचं काम करत नाहीत. इन द फर्स्ट एक्झाम्पल स्लीपिंग डिस्क्राईब कशाचं वर्णन करतं, स्लीपिंग कॅट. त्या ठिकाणी ते ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेलं आहे म्हणून त्याचं फंक्शन काय आहे, इट फंक्शन ॲज द ॲडजेक्टिव्ह अँड इट इज कॉल्ड पार्टिसिपल आपण त्याला म्हणतो. दुसऱ्या वाक्यामध्ये रनिंग इज अ गुड एक्सरसाइज या ठिकाणी नाऊन म्हणून आलेलं आहे. रनिंग वर्क्स ॲज अ नाऊन, इट वर्क्स ॲज अ सब्जेक्ट अँड सो इट इज कॉल्ड अ जेरंड.
जर पार्टिसिपल नाऊनचं फंक्शन करत असेल तर त्याला जेरंड म्हटलं जातं. ओके. अँड द थर्ड एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की टू फाइंड हे आलेलं आहे. तर हे जे क्रियापद टू फाइंड आहे इट्स प्रेसिडेड बाय टू, इट इज कॉल्ड इन्फिनिटिव्ह त्याला म्हटलं जातं. आता काही इन्फिनिटिव्ह आहेत ते विथ टू असतात तर काही विदाऊट टू असतात. आणि जे विदाऊट टू असतात म्हणजे टू शिवाय इन्फिनिटिव्ह असतात, सो इन्फिनिटिव्हज कॅन वर्क विदाऊट टू, त्यांना काय म्हटलं जातं, दे आर कॉल्ड ॲज बेअर इन्फिनिटिव्हज, की जिथं टू लावलेला नसतो. सी मेड मी क्राय, आय हर्ड हिम सिंग अ लवली सॉन्ग. या ठिकाणी क्राय, सिंग हे विदाऊट टू अर्थात बेअर इन्फिनिटिव्हज आहेत. नाऊ फाइंड नॉन फायनाईट वर्ब्स फ्रॉम these sentences. रश्मी फाउंड द शॉप ॲट अ वॉकिंग डिस्टन्स. ओके, वॉकिंग या पद्धतीनं. तर 5 नंबरच्या वाक्यात पहा, निर्मला लाईक्स टू लर्न न्यू थिंग्स. टू लर्न हे इन्फिनिटिव्ह आलेलं आहे. आपल्या इंग्रजी पुस्तकातील पहिल्या युनिटमध्येच लँग्वेज स्टडीमध्ये या सर्व गोष्टींची चर्चा झालेली आहे. तुम्ही पुस्तकात ही अधिक माहिती पाहू शकता. प्रॅक्टिससाठी या ठिकाणी उदाहरण दिले तेही पहा. फाइंड वर्ब्स फ्रॉम दी सेंटेन्सेस अँड स्टेट वेदर दे आर फायनाईट ऑर नॉन फायनाईट आहे तेही तुम्ही सांगायचं आहे. द स्काय वॉज फिल्ड विथ शायनिंग स्टार. वी विल बी ग्लॅड टू हेल्प यू. आता या ठिकाणी द स्काय वॉज फिल्ड विथ शायनिंग स्टार ही वाक्यविधानं वाचा, त्यातील वर्ब शोधा आणि ते फायनाईट आहेत का नॉन फायनाईट आहेत हेही सांगायचं आहे. फिल इन द ब्लँक्स विथ ॲन ॲप्रोप्रिएट पार्टिसिपलने योग्य ते भरा. फॉर एक्झाम्पल पहा, वी एंटर्ड अ रिमोट विलेज डॉट डॉट द मेन रोड. लेफ्ट द मेन रोड का लिव्हिंग द मेन रोड. हे योग्य ते ठिकाणी योग्य ते आपण पार्टिसिपल त्या ठिकाणी भरायचं आहे. पास्ट पार्टिसिपल का प्रेझेंट पार्टिसिपल. वी एंटर्ड अ रिमोट विलेज लिव्हिंग द मेन रोड असं होईल वाक्य. द डॉट डॉट शॉप विल ओपन टुमॉरो. द डॉट डॉट शॉप विल ओपन टुमॉरो. द क्लोजिंग शॉप का द क्लोज्ड शॉप. तर त्या ठिकाणी उत्तर जे आहे ते तुम्हाला लक्षात आलेलं आहे. द क्लोज शॉप हेच उत्तर येईल. या पद्धतीनं योग्य ते पार्टिसिपल तुम्ही वापरायचे आहेत. मग इट मे बी प्रेझेंट पार्टिसिपल और पास्ट पार्टिसिपल. योग्य ते पार्टिसिपल वापरून वाक्य पूर्ण करायचं आहे. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय ॲडिंग इन्फिनिटिव्ज ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवलेले जे आहेत इन्फिनिटिव्ज ते वापरा आणि पूर्ण करा म्हणून सांगितलेलं आहे. लता लाईक लिव्हिंग अ हेल्दी लाईफ. लता लाईक्स टू लिव्ह अ हेल्दी लाईफ. द टीचर ट्रायड टेस्टिंग अस. या पद्धतीनं आता आपणाला इन्फिनिटिव्ह वापरायचे आहेत आणि हे वाक्य पूर्ण करायचे आहेत. तेही तुम्ही करू शकता. अंडरलाईन द जेरंड और इन्फिनिटिव्ज इन द फॉलोइंग सेंटेन्समध्ये जेरंड किंवा इन्फिनिटिव्ह कुठला आहे ते अंडरलाईन करा. लर्निंग इंग्लिश इज नॉट सो डिफिकल्ट. लर्निंग हे जेरंड होईल. माय मदर हेल्प मी टू कम्प्लीट हे इन्फिनिटिव्ह होईल, टू कम्प्लीट. ओके, या पद्धतीने या वाक्यातील शोधा. तसंच या दिलेल्या वाक्यात फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर नॉन फायनाईट वर्ब. योग्य ते नॉन फायनाईट वर्ब वापरा. नॉन फायनाईट वर्ब लक्षात आहेत तुमच्या. कोणकोणते पहा, पार्टिसिपल, मग प्रेझेंट पार्टिसिपल का पास्ट पार्टिसिपल. जेरंड की जर ते आय एन जी शब्द वर्बला आय एन जी आहे आणि ते नामाचं कार्य करतं तर ते जेरंड. त्याच्यानंतर इन्फिनिटिव्ह विथ टू विदाऊट टू आणि पार्टिसिपल पास्ट पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल. यापैकी योग्य ते रूप या दिलेल्या वाक्यात आपण वापरून पूर्ण करायचं आहे. दीक्षा QR कोड तुम्हाला इथं दिलेला आहे, तुम्ही त्याला क्लिक करून अधिक माहिती मिळवू शकता. अँड माय टेक अवे टुडे आय लर्न्ड non-finite verbs and their types. To use the proper form of non-finite verbs. non-finite verbs त्यांचे प्रकार आणि योग्य त्या ठिकाणी त्याचा योग्य तो वापर या गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. अँड नाऊ ॲक्टिव्हिटी नंबर 3. टू लर्न टाईप्स ऑफ डिटर्मिनर्स अँड देअर युजेस. डिटर्मिनर्स आणि त्यांचा उपयोग काय आहे हे आपण पाहायचं आहे. त्यांचं फंक्शन लक्षात घ्यायचं आहे. पहा या ठिकाणी
या लर्निंग ॲक्टिव्हिटीमधून तुम्हाला खूप काही लक्षात येईल. द टीचर शोज सम सेंटेन्सेस टू द स्टुडंट्स अँड आस्क देम टू रीड. दिलेली वाक्य वाचा, हायलाईट केलेले या गोष्टी पहा. अँड द टीचर एलोबरेट्स द कन्सेप्ट ऑफ डिटर्मिनर्स अँड एक्सप्लेन्स इट टाइप्स विथ द हेल्प ऑफ द एक्झाम्पल्स. The teacher then gives some more examples and asks to fill in the correct determiner. Solved example पहा. यासाठी read these sentences. वरच्या सूचना तुम्हाला लक्षात आलीत मित्रांनो. The exams were recently cancelled by the government. तर पहिल्या वाक्यामध्ये द हा हायलाईट केलेला शब्द आहे. तर डिटर्मिनर्स काय काय डिटर्मिनर्स असू शकतात ते आपण पाहूया, त्यांचे प्रकार पाहूया. तर पहिल्यांदा द हे आपल्याला आर्टिकल मिळालं या ठिकाणी. असं या पद्धतीनं ॲड सम शुगर इन द टी. ओके, नेक्स्ट दीज कॉइन्स. दीज कॉइन्स आर व्हेरी ओल्ड. ही कम बाय हिज कार. आय एम रीडिंग अ बुक. Leila invited only a few friends for the party. The, some, these, his, a and few. आता हे हायलाइटेड केलेले शब्द पहा. हे हायलाइटेड केलेले शब्द जे आहेत, वेअर आर दे प्लेस्ड, ते कुठं आहेत वाक्यामध्ये, कुठे आहेत. आता कुठे कुठे आहेत त्यांची जागा बघा. बिफोर द वर्ड्स एक्झाम. फ्रीज कशाच्या अगोदर आहेत पहा. एक्झाम, फ्रीज, शुगर, कॉइन्स, कार, बुक्स, फ्रेंड्स. बरोबर, यांच्या अगोदर हे आलेले शब्द आहेत. लक्षात आलं. एक्झाम्स, शुगर्स, कॉइन्स, कार, बुक, फ्रेंड्स. तर आता हे सगळे काय आहेत. हे सगळे शब्द काय आहेत. व्हॉट इज द टाईप ऑफ दिस वर्ड्स. दे आर ऑल नाउन्स. करेक्ट फ्रेंड्स. These words give us reference of other words to specify something. Example, in the first sentence, the refers the exams and government. In the next sentence, the word some specifies the quantity of sugar. Can you tell me what the words these, his, and few refer to? तर लक्षात आलं मित्रांनो तुमच्या की पहिल्या वाक्यात द हे जे रेफर केलेलं आहे, एक्झाम निश्चितवाचक उपपद दाखवलेलं आहे. सेकंडमध्ये काउंटसाठी सम हे वापरलेलं आहे. तर कॉइन्स, कार, बुक, फ्रेंड्स या गोष्टी आपण पाहिल्या. हे जे आहेत तर दिस वर्ड्स आर कॉल्ड, या सगळ्या शब्दांना डिटर्मिनर्स म्हणतात. मग आता डिटर्मिनर्स काय काय आहेत. दे कम बिफोर अ नाऊन. आता डिटर्मिनर्सची जागा तर आपल्याला लक्षात आली की ते नामापूर्वी येतात. ॲज पर दिअर फंक्शन, त्यांच्या फंक्शननुसार नामापूर्वी येतात. दे आर क्लासिफाईड इंटू 4 टाईप्स. डिटर्मिनरचे मुख्य 4 प्रकार आहेत. लेट्स सी द एक्झाम्पल. अ अँड द आर आर्टिकल्स इन द फर्स्ट सेंटेन्स. आपण पहिल्याच वाक्यात या ठिकाणी पाहिलं की द आलेलं आहे, आर्टिकल्स आहेत. त्यानंतर द रेफर्स सो स्पेसिफिक थिंग्स लाईक एक्झाम्स अँड गव्हर्नमेंट, सो इट्स अ डिफायनेट आर्टिकल. तर हे निश्चितवाचक उपपद आहे. इन द फिफ्थ सेंटेन्स रेफर्स अ जनरल थिंग, सो इट्स अँन इनडिफायनेट आर्टिकल. आणि पाचव्या वाक्यात आपण जर पाहिलं तर जनरल तिथे या ठिकाणी वापरलेलं आहे अँड, त्यामुळे ते अनिश्चितवाचक उपपद आहे. आर्टिकल्स वर्क ॲज अ डिटर्मिनर्स, म्हणजे डिटर्मिनर्स म्हणून आर्टिकलही वापरले जातात. सम अँड फ्यू स्पेसिफाय अ क्वांटिटी ऑफ शुगर अँड फ्रेंड्स. आता काही मित्र, काही साखर. आता क्वांटिटी आहे त्या ठिकाणी. दे आर डिटर्मिनर्स. एनी, एव्हरी, लिटल, आर, सम मोर एक्झाम्पल्स. तर क्वांटिफायर्स जे आहेत, क्वांटिफायर्स हे डिटर्मिनर्स आहेत. आर्टिकल्स हे डिटर्मिनर्स आहेत. नेक्स्ट, द वर्ड्स लाईक हिज, दिअर, माय, आवर शो पोझिशन, सो दे आर पॉझेसिव्ह. ओके, पॉझेसिव्ह जे आहेत ते सुद्धा डिटर्मिनर्स आहेत. अँड these, that, these, those demonstrate a particular thing or noun, they are called demonstratives. तर डिटर्मिनर्स म्हणून आर्टिकल, क्वांटिफायर्स, पॉझेसिव्ह अँड डेमॉन्स्ट्रेटिव्ह,
हे डिटर्मिनर्स म्हणून काम करतात. नाउ फिल इन द करेक्ट डिटर्मिनर इन द ब्लँक्स. द प्रिन्सिपल डिक्लेअर्ड डॉट डॉट रिझल्ट्स. आपणाला या वाक्यामध्ये ही जी विधानं 6 विधानं दिलेली आहेत आणि खाली कॉलममध्ये आपणाला इन द ब्रॅकेट 6 वर्ड्स दिलेले आहेत, डिटर्मिनर्स दिले आहेत. तर योग्य ते डिटर्मिनर्स योग्य त्या ठिकाणी आपण भरायचे आहेत. द प्रिन्सिपल डिक्लेअर्ड रिझल्ट्स, एनी रिझल्ट्स, अँड रिझल्ट्स, युअर रिझल्ट्स, द रिझल्ट्स, दिस रिझल्ट्स, मेनी रिझल्ट्स. योग्य ते शब्द योग्य त्या ठिकाणी भरायचा आहे. साईच्या साई वाक्य वाचा आणि नंतर तुमचं उत्तर फायनल करा. प्रॅक्टिससाठी तुम्हाला पुन्हा आणि इथं या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत. मग ते क्वांटिफायर आहे का, आर्टिकल आहे का, पॉझेसिव्ह आहे का, डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे. डेमॉन्स्ट्रेट करणारे डेमॉन्स्ट्रेटिव्ह, ते योग्य त्या ठिकाणी योग्य ते वापरायचे आहेत. पुढेही तुम्हाला या ठिकाणी वाक्य सोडवायला दिलेले आहेत, तेही व्यवस्थित सोडवा. आणि आता या ठिकाणी लक्षात घ्या, इव्हॅल्युएशन मॅच द पेअर सांगितलेलं आहे. डिटर्मिनर्स, डेमॉन्स्ट्रेटिव्ह यातील कोणते येणार लक्षात सांगा. तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह तुमचं बरोबर आहे. दिस, दोज. क्वांटिफायर्स, लिटल, एनी, मोर. आर्टिकल्स, ए अँड द. अँड पॉझेसिव्ह, युअर, माय. या पद्धतीनं हे डिटर्मिनर्स म्हणून वापरले जातात. दीक्षा ॲप तुम्हाला या ठिकाणी लिंक दिलेले आहे, त्या ब्लू लिंकला क्लिक करा, टच करा आणि अधिक माहिती घ्या. टुडे आय लर्न द टाइप्स ऑफ डिटर्मिनर्स अँड देअर युजेस टू यूज ॲप्रोप्रिएट डिटर्मिनर. ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी शिकलेला आहात. आणि मित्रांनो, अशा प्रकारे यावर्षी इयत्ता 10वीच्या वर्गात आपण प्रवेश घेतलेला आहात. महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी हा ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम जो तयार केलेला आहे तो खरोखर खूप उपयोगी आणि तुमच्या भाषा समृद्धीसाठी, तुमच्या ज्ञानाचा खूप चांगला विकास या ॲक्टिव्हिटीमधून होणार आहे. आय होप यू विल सॉल्व ऑल दिस ॲक्टिव्हिटीज. तुम्ही कदाचित या सगळ्या ॲक्टिव्हिटी सोडवलेल्याच असाल, तुमच्या सोडवून झालेल्याच असतील. तरीही काही ॲक्टिव्हिटी तुमच्या सोडवायच्या राहिल्या असतील तर LO नंबर 1 to LO नंबर 20 अखेर सर्व ॲक्टिव्हिटी तुमच्या सोडवून पूर्ण करा. कोणतीही शंका तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सची, टीचर्स अँड फॅसिलिटर्स यांची मदत घेऊ शकता. आणि यातून कोणत्या ॲक्टिव्हिटी अजूनही राहिल्या असतील तर त्या संपूर्णपणे पूर्ण करा. आणि या चालू सप्ताहातील अर्थात या ब्रिज कोर्सच्या लास्ट वीकमधील या LO नंबर 18, 19 अँड 20 यांची आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. या पद्धतीने तुम्ही हे सर्व ॲक्टिव्हिटी सोडवून आपल्या नोटबुकमध्ये लिहालच. त्याचबरोबर यू आर गोइंग टू सॉल्व द थर्ड अँड द लास्ट युनिट टेस्ट, दॅट इज टेस्ट ब्रिज कोर्स टेस्ट ऑफ इंग्लिश ऑन 14th August 2021. सो बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू. आता तुम्ही तिसरी चाचणी 14 ऑगस्ट रोजी सोडवणार आहात. ती अगदी व्यवस्थित सोडवा. या अगोदरच्या 2 तुम्ही यशस्वीपणे सोडवलेल्या आहातच आणि 14 तारखेची सुद्धा अतिशय यशस्वीपणे तुम्ही सोडवणार आहात. तुम्हा सर्वांना याकरिता बेस्ट लक. आणि यातील सर्व ॲक्टिव्हिटी समजून घ्या, सर्व ॲक्टिव्हिटी सोडवा आणि ज्या काही 20 आपणाला LO दिलेल्या आहेत त्या सगळ्या 20 LO या अध्ययन निष्पत्ती या आत्मसात करा. ओके फ्रेंड्स, थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू.